एक मुंबई प्रणयी. एकेकाळी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात नैना नावाची एक तरुणी राहत होती. ती एका हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत होती आणि तिचे नाक नेहमी पुस्तकात दडले होते. तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते आणि तिच्या आजूबाजूला जगाकडे जास्त लक्ष दिले नाही. एके दिवशी ती क्लासला जात असताना तिची रोहन नावाच्या तरुणीशी टक्कर झाली. तो मनमोहन आणि करिश्माई होता. त्यांच्या डोळ्यातल्या एका चष्म्याने नैनाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी एक संभाषण सुरू केले आणि तिला ते कळण्याआधीच नैनाने तिचा सर्व मोकळा वेळ रोहनसोबत घालवताना पाहिले. त्यांची मैत्री प्रणयामध्ये फुलली आणि ते प्रेमात पडले. रोहन एक कलाकार होता. त्याची चित्रकला आणि संगीताची आवड होती आणि नैनाने स्वतःला त्याच्या सर्जनशील आत्म्याकडे आकर्षित केले. त्यांनी तासनतास एकत्र घालवले, त्यांच्या स्वप्नाबद्दल आणि आकांक्षाबद्दल बोलले आणि एकमेकांना त्यांच्या आवडीची पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्याचे नाते मान्य नव्हते. नैनाच्या पालकांची इच्छा होती की तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि डॉक्टरांशी लग्न करावे, तर रोहनच्या पालकांची इच्छा होती की त्याने कौटुंबिक व्यवसाय सांभाळावा आणि त्याच्या समाजात लग्न करावे. त्याने तरुण जोडप्याला वेगळे करण्याचा प्रयत्न केला, परंतु नैना आणि रोहनचे त्याचे प्रेम सोडण्याचा नकार दिला. एके दिवशी रोहनने नैनाला ग्रामीण भागातील सहलीबद्दल आश्चर्यचकित केले. त्यांनी हिरवेगार शेत शोधण्यात, संगीत वाजवण्यात आणि एकत्र चित्रकला करण्यात दिवस घालवला. जसा सूर्य मावळला आणि रोहन नैनाचा हात धरला आणि तिला नदीकाठी एक निर्जन ठिकाणी नेला. त्याने एका गुडघ्यावर खाली उतरून अंगठी काढली. नैना, माझ्या प्रिय, तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने विचारले. नैनाचे हृदय आनंदाने उसळले. तिला माहिती होती की रोहन हाच तिला आयुष्यभर घालायचा आहे. तिने होय म्हटले आणि मावळत्या सूर्याखाली त्यांनी उत्कट चुंबक घेतले. त्यांचे कुटुंबीय अजूनही त्याच्या लग्नाचे विरोध होते, परंतु नैना आणि रोहनने त्याच्या प्रेमाच्या मार्गात कोणालाही उभे राहू देण्यास नकार दिला. त्याने कठोर परिश्रम केले आणि शहराच्या मध्यभागी एक लहान आर्ट गॅलरी एकत्र त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे वाचले. त्यांची गॅलरी खूप यशस्वी झाली आणि ते लवकरच कलाविश्वात प्रसिद्ध झाले. नैनाने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि एक यशस्वी डॉक्टर बनली, तर रोहनने सुंदर चित्रे आणि संगीत तयार करणे सुरूच ठेवले. अनेक वर्षे गेली आणि त्यांच्या कुटुंबियांनी हळूहळू त्यांचे नाते स्वीकारण्यास सुरू केले. शेवटी त्यांचे मित्र आणि प्रियजनांनी वेढलेल्या एका सुंदर समारंभात ते लग्न करू शकले. नैना आणि रोहनचे नाते जसे जसे पुढे गेले तसे तसे त्यांचे प्रेम दिवसेंदिवस घट्ट होत गेले. त्यांना त्यांच्या आशा आणि स्वप्नाबद्दल बोलण्यात आणि त्यांच्या असलेल्या प्रत्येक आव्हानात एकमेकांना पाठिंबा देण्यास असंख्य तास घालवले. एका संध्याकाळी रोहनने नैनाला एका छातीवर रेस्टॉरंटमध्ये मेणबत्ती पेटवून जेवण करून आश्चर्यचकित केले. पार्श्वभूमीत मऊ संगीत वाजवले, कारण ते स्वादिष्ट अन्न आणि वाईनचा स्वाद घेत होते. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत असताना रोहनने टेबलाजवळ जाऊन नैनाला हात घेतला. नैना, आय लव्ह. तो त्याचा आवाज कमी आणि कर्कशपणे म्हणाला. मला माझे उर्वरित आयुष्य तुला आनंदी करण्यात घालवायचे आहे. तू कायमची माझी होशील का? नैनाला तिच्या हृदयाचा ठोका चुकला असे वाटले. तिला माहिती होते की रोहन एकमेव माणूस होता ज्याच्यासोबत तिला राहायचं होतं. डोळ्यात पाणी आणत ती कुजबुजत म्हणाली, ओ रोहन, मी कायम तुझीच राहील.
रोहन आनंदाने झोकून ते तिच्याकडे झुकले आणि तिचे खोल चुंबन होते. मेणबत्तीच्या प्रकाशाने त्यांच्यासोबत एक रोमॅन्टिक चमक दाखवली. पुढील काही आठवड्यामध्ये रोहनने नैनासाठी रोमॅन्टिक डेट्सची मालिक खचली. तो तिला एका सुंदर समुद्रकिनारे घेऊन गेला, जेथे लाटा त्यांच्या पायावर आदळल्याप्रमाणे ते हातात हात घालून चालत होते. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची तिकिटे देऊन त्याने तिला आश्चर्यचकित केले आणि मैफिलीचा हॉल भरून गेल्याने ते आनंद होऊन बसले. पण ती एका चांदण्या रात्री होती जेव्हा रोहनने खऱ्या अर्थाने नैनाला तिच्या पायावर झाडून घेतले. तो तिला शहराच्या बाहेर एका निर्जन टेकडीवर फिरायला घेऊन गेला. वरील चकाचकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहताच रोहनने गिटार काढला आणि एक सुंदर प्रेमगीत गायले, जे त्यांचे फक्त नैनासाठी लिहिले होते. शेवटच्या नोटा ओसरल्या तसे रोहनने गुडघ्यावर बसून नैनाला हातात घेतला. नैना, माझे प्रेम, तो म्हणाला, मला माझे उर्वरित आयुष्य तुला आनंदी करण्यात घालवायचे आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? प्रेम आणि भक्तीने भरलेल्या रोहनच्या डोळ्यात पाहताना नैनाचा अवकाश झाला. तिला माहिती होते की तिला तिची सोबत सापडली आहे आणि जगातील कोणतीही गोष्ट त्यांना कधीच तोडू शकत नाही. हो रोहन, ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अंधाश्रू वाहत होते. मी तुझ्याशी लग्न करेन. रोहनने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिला घट्ट पकडले, कारण तिचे निखळ प्रेमही आणि आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घेतला. त्यांचे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते आणि त्यांनी माहिती होते की त्यांच्या आनंदाच्या मार्गावर काहीही उभे राहू शकत नाही. आज नैना आणि रोहन अजूनही आनंदी विवाहित आहेत. 2 सुंदर मुले आहेत. एकही यशस्वी आर्ट गॅलरी चालवताना आणि दररोज एकमेकांना प्रेरणा देत असतात. त्यांच्या प्रेमकथा ही प्रेम आणि चिकाटीचे सामर्थ्याचा पुरावा आहे आणि हे दर्शवते की जेव्हा 2 लोक खरोखर एकत्र असतात